थँक्यू 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 मित्रांनो, थँक्यू मित्रांनो, थँक्यू सो मच. ग्राउंड मध्ये जी खुर्ची आहे ते आपण घेऊन यायचं. मित्रा जरा शांत बसा मित्रा. ग्राउंड मध्ये खुर्ची ती खुर्ची आपण घेऊन यायची आहे. सर्वांनी इथे यायचं. निंबोली संघ आपण देखील यायचा आहे इकडे बसण्यासाठी. तिथे कोणी सराव वगैरे करू नका, चेंडू जमा करा. आपण सर्वात आधी देऊया शेवटच्या नक्कीच सामन्याचा मन ऑफ द मॅच बंटी जोशीला मदत देऊ. बल्ला 42 धावांची नक्कीच बहारदार इनिंग आपल्या बंटीच्या माध्यमातून पाहायला पडली. बंटी नक्कीच जोराटा होऊ द्या. खूप चांगला प्रकारचा खेळ दाखवला शेवटच्या आणि अंतिम मॅच मध्ये बंटीने. तो मात्र बंटी ठरला शेवटच्या मॅचचा ऑफ द मॅच. त्याला मात्र आकर्षक अशा आपण ट्रॉफी देखील देत आहोत. आपण पारितोषिक वितरण सोहळा लगेचच मात्र सुरू करतोय. तर देऊया आपण ट्रॉफी आपण घ्यायच्या समोरच लगेचच, कारण का जास्त वेळ देखील झाला आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, चतुर्थ क्रमांक, तिसरा क्रमांक, दुसरा क्रमांक, पहिला क्रमांक आणि मालिकावीर एवढे सारे बक्षीस आहेत. या देण्यासाठी नक्कीच जास्त आपण वेळ घेणार आहोत. थँक्यू निजे, थँक्यू सोन्या. तर आपण देऊया स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण ही मात्र आकर्षक अशी ट्रॉफी आहे. ती नक्कीच आपण मात्र देणार आहोत आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते. आमचे रमेशजी गिरे यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपल्या शुभ हस्ते आपण देणार आहोत स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. आकर्षक अशी नक्कीच स्पोर्ट शो दिले जातील आणि आकर्षक अशी ट्रॉफी दिली जाणार आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या स्पर्धेमधला संघ आहे आरसीसी पेठ आणि खेळाडू आहे बंटी. बंटी जोशी ठरला या स्पर्धेमधला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अजून एक आम्ही उत्कृष्ट नक्की क्षेत्ररक्षण आहे तो नक्कीच निवडला आहे उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या स्पर्धेमधला.
गावदेवी निंबोली संघाचा सौरभ केने उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या स्पर्धेमधला आकर्षक अशा कीचा स्फोट शोधायला देतोय. आमचे साईनाथ दळवी यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक अशा कीचा स्फोट शोधण्याच्या कीज द्यायचे आहेत. जरा खोलून द्यायचे आहेत आपण शोधे दाखवायचे आहेत. क्या बात है, क्या बात है, दर्जेदार गृहबंधू आहेत मध्ये तोतारे मास्तर आमच्या सोबत जॉईंट आहेत. त्याच्यानंतर आपण देऊया उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधला आकर्षक अशी ट्रॉफी आहे. त्याच्यानंतर बघतो आपण आणि आकर्षक अशी कूलर देखील आहे. तर संघ आहे आदित्य स्पोर्ट्स पडगा आणि सुप्रिया ठरला आहे या स्पर्धेमधला उत्कृष्ट गोलंदाज सिनियर सुप्रिया शेख नक्कीच ठरला आहे. तर निलेश यांना विनंती करतोय की आपण मनसेचे अध्यक्ष आहेत मनसेचे दे यांच्या नक्कीच आपण शुभ हस्ते आकर्षक अशी ट्रॉफी आणि कूलर पण आहे आमच्या विनायक दादा गेने यांच्या शुभ हस्ते डॅसिंग त्यांची नक्कीच पर्सनॅलिटी पण बघू शकाल. यांच्या शुभ हस्ते आपण देतो कूलर. थँक्यू सो मच. सिनियरला द्यायचं आहे बक्षीस. थँक्यू बा मान्यवरांचा आभार खेळाडूंचं अभिनंदन. त्याच्यानंतर आपण देऊया स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज याच्यासाठी देखील आकर्षक अशी बघतो आपण ट्रॉफी आहे आणि आकर्षक अशी नक्कीच बघतो आपण कूलर देखील दिली जाणार आहे. ते देण्यासाठी आमच्यासोबत मान्यवर जॉईन होतील. मयूर आणि त्याच्यानंतर रुपेश दोघांनी यायचे पुढे आपल्याला नक्की शुभ हस्ते आपण देणार आहोत. स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज संघ आहे रायते आणि खेळाडू आहे निलेश. या स्पर्धेमधला उत्कृष्ट फलंदाज थँक्यू एक मिनिट मित्रा. थँक्यू डीजे. एक मिनिट थँक्यू डीजे. तर काही नाही केलं आपण सत्कार मात्र करूया आपल्या व्यासपीठावरती. आमचे कॅमेरामॅन नक्कीच बघतो आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली गेली. युवराज सावंत आमच्यासोबत मात्र जॉईंट होते. टेनिस क्रिकेटचे नक्की देखील मात्र फाउंडर आहेत. गौरव सावंतचे नक्कीच बंधुराज आहेत. यांचा मात्र आपण सत्कार मात्र घेऊया. चला फास्ट ऑलरेडी मी माझी शाल घेऊन ठेवली आहे. चला बाकी ज्यांच्या मला लगेचच देऊन घ्यायच्या आहेत. जरा जवळ नाव होत्या बघा. टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून स्पर्धा मात्र कव्हर केली गेली. त्याच्यानंतर यावेळेस आमचे ॲज अ कॉमेंटेटर सुरेश पाटील आणि त्याच्यानंतर योगेश मडवी या दोघांचा देखील आपण मात्र सत्कार करूया. त्यांनी देखील नक्कीच भिवंडी तालुक्यातील लोकप्रिय आणि दर्जेदार पेशंटमध्ये ऍडव्होकेट देखील आहेत. इटाडे गावचा नक्कीच बुलंद आवाज सुरेश पाटील यांचा नक्कीच आपण मात्र सत्कार करत आहोत. त्याच्यानंतर रायगडचा बुलंद आवाज योगेश मडवी. 4 दिवस रात्र आणि आज सकाळ झाली त्यांचं आपण समालोचन ऐकलं. विकी आपण यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आपण आमचे मनसेचे नक्की सन्माननीय राजकुमार दादा आपण यायचे पुढे. राजकुमार पाटील आमनेपाडा. आमचे डीजे मास्टर डीजे सोन्या यायचं आपण देखील नक्कीच. राजकुमार पाटीलच्या माध्यमातून आपण चांगलं अंपायरिंगचं नक्कीच कार्य बघितलं. सुरेश पाटील यांच्या नक्कीच आपण डीजे सोन्याचा नक्की सत्कार करूया. गणेश दळवी
ते जरासं लाजत आहेत गणेश दादा. चला थोडस लवकर घ्या, सकाळ झाली आहे, जॉबला जायचे. फर्स्ट शिफ्ट अलिबागला जाणार आहे. अलिबागवाले तिकडे अलीकडे उभे राहा. अजून बुवा दळवी, बाकी दोन आपल्या गावचेच होते, त्यांचे झालेत आपण, त्यांचे पहिल्या दिवसापासून केलेत आपण अंपायरांचा. चला आमच्या नक्कीच कृष्णा आणि त्याच्यानंतर उमेश सर, दोघांचेही सत्कार झाले आहेत. तर चला आपण लगेच मात्र जाऊया पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. नक्कीच या स्पर्धेमधला देऊया आपण चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी देण्यासाठी नक्कीच आमच्यासोबत आमचे मान्यवर आमचे उमेश दादा, त्याच्यानंतर कृष्णा दादा. नक्कीच अनिल दादा आपला सत्कार आहे, भव्य दिव्य सत्कार आहे आपला. चला पुरा आमचा नक्कीच जे कमिटी मेंबर आहेत आदित्य स्पोर्ट्सचे सर्व खेळाडू, चला आपण यायचं आहे. गणेश दादा आपण देखील यायचं आहे. गणेश दादा केने, प्रकाश केने, संजय सुतार, दादा या जल्दी हो दादा, या 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 सकाळ झाली या. कृष्णा भोईर, अजून गणेश, दिनेश केने, गोटे अंपायर, तर यायचं आहे. चौथ्या क्रमांकाचा पारितोषिक या स्पर्धेमध्ये नक्कीच पटकावला आहे जय गावठी क्रिकेट संघ निंबवली. थँक्यू. तर चौथा क्रमांक स्पर्धेमधला आपण बघतोय गावदेवी निंबोली संघाच्या नक्कीचा मत पटकावतोय. त्याच्यानंतर आपण तिसऱ्या क्रमांकाचा नक्कीच पारितोषिक देखील देऊया. पारितोषिक देण्यासाठी आमच्या सोबत जवळ आमचे मान्यवर आदित्य स्पोर्ट्स पडगा संघ. चला दोघे आमचे अंपायर ऑफिशियल कृष्णदादा आणि उमेश दादा, दोघांच्या शुभ हस्ते आपण आकर्षक अशी ट्रॉफी देऊया. नक्कीच निंबोली गावचे ते उपसरपंच देखील आहेत आणि पोलीस पाटील देखील आहेत उमेश शिने, आणि दोन आमचे ऑफिशियल अंपायर देखील आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण देतो या दरम्यान तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक, रोख रक्कम कॅश प्राइज आणि त्याच्यानंतर आकर्षक असं भव्य दिवा असं नक्कीच आदित्य चषक. थँक्यू. त्याच्यानंतर आपण देऊया स्पर्धेमधला दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. खूप चांगला प्रकारचा नक्कीच आपला खेळ मात्र पाहायला भेटला. नक्कीच बक्षीस देण्यासाठी आमचे सर्वच तिकडे सर्व आमचे नक्कीच निंबोलीचे नक्कीच सर्व आदित्य स्पोर्ट्स निंबोलीचे सर्वचे सर्व नक्कीच आमचे खेळाडू तिथे सज्ज आहेत. त्यांच्या शुभ असते सर्वांनी जायचं आहे. मुन्ना, अण्णा, मोठू, पटलू, छोटे मोठे सर्व जायचं आहे. अलीकडचे पलीकडचे, या आलीचे त्या आलीचे सर्वांनी या. तर नक्कीच केबी11 रायते संघ ठरला स्पर्धेमधला दुसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक. थँक्यू डीजे, थँक्यू मित्रांनो, थँक्यू. तर आपण देऊया पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आमचे या स्पर्धेचे
चला अनिल दादा आमच्या स्पर्धेचे आमचे अविनाश दादा केने त्याच्यानंतर आमचे डॅशिंग पर्सनॅलिटी नक्कीच आमच्या स्पर्धेचे आयोजक अनिल दादा दोघांनी दादांनी यायचे वरती पहिला क्रमांक स्पर्धेमधला नक्कीच रायगडमधून बिलॉंग करणारा पेठ संघ ठरला आहे या स्पर्धेमधला चॅम्पियन थँक्यू सो मच थँक्यू शेवटचा आणि अंतिम पारितोषिक आता मध्ये शिल्लक आहे तो म्हणजे मालिकावीर या स्पर्धेमधला नक्कीच खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला मतकीय पाहायला भेटला तर नक्कीच कोण नसू शकेल मालिकावीर स्पर्धेमधला नक्कीच काही मध्ये थोडासा आवाज येणं गरजेचं आहे कारण का खूप सारे बघतो आपण खेळाडू नक्कीच योगेश गुड्डू धुमाल बघतो यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र ती उपसभापती नक्कीच पंचायत समिती कल्याण यांच्या माध्यमातून आम्हाला मात्र टू व्हीलर बाईक उपलब्ध झाली त्यांच्या देखील नक्कीच हार्दिक आभार व्यक्त करतोय तर मालिकावीर या स्पर्धेमधला बघतो आपण नक्कीच प्रत्येकी टीम मधील प्रत्येकी एक खेळाडू होता बघतो आपण यावेळेस पेठ संघ असेल त्याच्यानंतर पडगा संघ असेल रायते संघ असेल जयगावदेवी निंबोली संघ असेल सर्व नक्कीच टीम मधून एक खेळाडूचे मात्र आवर्जून परफॉर्मन्स आपण बघितला तर मात्र पूर्णपणे आमच्याकडे लिस्ट आली आहे पूर्णपणे नक्की सर्वांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवली आहेत सर्वच जण मध्ये रेस मध्ये होते व त्या स्पर्धेमधला चमकदार कामगिरी करणारा मात्र खेळाडू ठरला आहे आमच्या अनिल शेठ दलवे यांच्या शुभ हस्ते आपण नक्कीच मात्र ही टू व्हीलर बाईक मध्ये देणार आहोत सिटी 100 नक्कीच बाईक आहे या स्पर्धेमधला मालिकावीर आणि आमच्या आदित्य स्पोर्ट्सचे सर्वच नक्कीच आपण बघतोय जे माता दरम्यान आमचे आयोजक त्यांनी देखील मला सज्ज राहायचं आहे तर मालिकावीर कोण असेल या स्पर्धेमधला आपण सुरेश पाटील यांच्याकडे जाऊया यांच्याकडे नक्कीच माध्यमातून ऐकूया नक्कीच काय वाटतं मित्रांनो कुठल्या संघाचा खेळाडू असेल आदित्य स्पोर्ट्स पडगा पेठ रायते की गावदेवी निंबवली आवाज येऊ द्या होऊ द्या एकदा वाजू द्या नक्कीच त्या लिस्ट मध्ये आहेत रायते संघाचे खेळाडू निलेश आहे आणि अजून खेळाडूंची नाव सांगतोय अजून मी कंप्लीट केलेलं नाहीये त्यानंतर पेठ संघाचे असतील बंटी गावदी स्पोर्ट्स निंबवली संघ सुद्धा आहे त्याच्यामध्ये कोण असेल नाव सुद्धा आहे थांबायचं आहे अजून मी अनाउन्स केलेलं नाहीये मित्रांनो यस ही सिटी 100 नक्कीच बजाज सिटी 100 बाईक आम्हाला स्पॉन्सर केली आहे कल्याण पंचायत समिती उपसभापती सन्माननीय योगेश गुड्डू धुमाळ साहेबांच्या माध्यमातून तर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यस योगेश गुड्डू धुमाळ साहेबांसाठी आणि एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आपल्या अनिल दादांसाठी ज्यांनी एक भव्य दिव्य व्यासपीठ उभारलं यस एक खेळाडू अक्षरशः 10 ज्या धावा आहेत ना त्या त्याला कमी पडल्या त्यामुळे ती बाईक त्याच्या हातातून निसटलेली आहे आणि तो खेळाडू आहे नक्कीच रायते संघाचा निलेश 10 धावांनी नक्कीच बाईक आपल्या हातातून निसटलेली आहे तर कोण राहिले लिस्ट मध्ये
निखिल आहे, अजून बंटी सुद्धा आहे पेठ संघाचा. यस, करायचं अनाउन्समेंट. यस, तर आता मित्रांनो वेळ संपलेली आहे. संघाचं नाव आहे गावदेवीचा आशीर्वाद घेऊन उतरलेले निंबवले अंडा खेळाडू आहे निखिल.